आणि आता एक राजकीय बातमी सविस्तर पाहूयात। राष्ट्रवादीत जुनाच संघर्ष नव्याने सुरू झालाय। हा संघर्ष म्हणजे पवार विरुद्ध पटेल। थेट सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदालाच आव्हान देण्यात आलंय। आतापर्यंत राष्ट्रवादीत फारसं ज्यांचं नाव सुद्धा ऐकलेलं नाही अशा राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या सच्चिदानंद सिंह यांनी थेट सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावर आक्षेप घेत त्यांना नोटीस बजावली आहे। मात्र या निमित्तानं चर्चा वेगळीच आहे। राष्ट्रवादीच्या या संघर्षामध्ये दोन महत्त्वाची कॅरेक्टर्स आहेत। एक म्हणजे सच्चिदानंद नावाचा हा जो मोहरा आहे तो आणि त्याला हलवणारा वजीर, आणि दुसरा आहे राष्ट्रवादीतला विलन। हे राष्ट्रवादीतले विलन आणि वजीर नेमके कोण आहेत आपण पाहूयात। तटकरे पटेल विरुद्ध सुनेत्रा पार्थ पवार यांच्यामधला संघर्षाचा नवा अंक। सुनेत्रा पवार यांच्या निवडीला थेट आव्हान। सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीशीमागे वेगळाच मास्टरमाइंड। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय हा प्रश्न पुन्हा विचारण्याची वेळ आली आहे। त्याला कारण ठरलंय हे पत्र। पक्षाचे पदाधिकारी सच्चिदानंद सिंह यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवली आहे। या नोटिशीत म्हटलंय, सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नाही। ही नोटीस समोर येताच राष्ट्रवादीमधला अंतर्गत कलह समोर आलाय। या नोटिसीमध्ये सच्चिदानंद यांचे नेमके आक्षेप काय आहेत पहा। 28 जानेवारीला अजित पवार यांचा मृत्यू झाला। यानंतर 17 फेब्रुवारी 2026ला निवडणूक आयोगाला पक्षाकडून सुधारित घटना देण्यात आली। यामध्ये नव्यानं राष्ट्रीय अध्यक्ष निवड होईपर्यंत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाचे अधिकार असतील असं नमूद करण्यात आलं होतं। आतापर्यंत सुधारित संविधान पक्षासाठी लागू आहे। सुधारित संविधानानुसार कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना सर्वाधिकार होते आणि त्यानुसार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक प्रफुल्ल पटेल यांनी बोलावणं गरजेचं होतं। मग पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिज मोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली? राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 26 फेब्रुवारीला बोलावण्यासाठी 18 फेब्रुवारीला जे पत्र निवडणूक आयोगाला दिलं त्यावर तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती। यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड हा मोठा प्रश्न आहे। मी सुनेत्रा पवार यांना पार्टीचा सर्वोच्च नेता मानतो, मात्र पक्षाच्या मुंबईतल्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची निवड झाली ते पक्षाच्या घटनेविरोधात होती। दादा के बनाया हुआ बैलोज, दादा का बनाया हुआ पार्टी का रेजुलेशन को पालन नहीं कराते हुए जो राष्ट्रीय अध्यक्ष का चुनाव किया गया, इसमें कहीं न कहीं कानूनन चूक हुआ है। पार्टी के खिलाफ ये काम हुई है। इसलिए मैं अदालती नोटिस के माध्यम से मैं सभी लोगों अपने आला कमान को इस चूक को सुधारने का हम आग्रह किया है कि भविष्य में पार्टी में कोई खतरा न उत्पन्न हो जाए। मैं राष्ट्रीय अध्यक्ष नहीं मानता, ऐसा बात नहीं है, लेकिन राष्ट्रीय अध्यक्ष का जो चुनाव हुआ है वो तरीका सही नहीं है, इसके लिए मैं नोटिस दिया। डिप्टी चीफ मिनिस्टर का और राष्ट्रीय अध्यक्ष के ये दोनों पद तभी उनको दिए गए जब सारे लोग सहमत थे, और उन्होंने भी इसको तभी स्वीकार किया जब सारे लोगों ने अपनी सहमति दी थी। तो मैं सोचता हूँ ये कहना तो गलत होगा कि आदरणीय सुनेत्रा पवार का नेतृत्व पे किसी प्रकार का कोई प्रश्न चिन्ह है। सारे लोग उनके नेतृत्व से सहमत हैं और उनके साथ हैं। इस पे किसी प्रकार का कोई विवाद मुझे किसी भी स्तर पे नहीं दिखता। फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाबरोबर जो पत्रव्यवहार केला होता तो मार्च महिन्यामध्ये सुनेत्रा पवार यांनी रद्दबाल केला। सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झाल्यावर त्यांनी तशा स्वरूपाचं पत्र लिहिलं। अर्थात याच वेळी तटकरे प्रफुल्ल पटेल हे नाराज झाले होते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तटकरे हे लोकसभा गटनेतेपदावर आणि प्रफुल्ल पटेल हे राज्यसभा गटनेतेपदावर आधी नियुक्त होते। मात्र सुनेत्रा पवार यांनी नवीन पत्रव्यवहार ज्यावेळेस केला त्याच्यामध्ये पदाचा उल्लेख देखील नाही राहिला। अर्थात हे पत्र सोशल मीडियावर ज्यावेळेस समोर आलं त्यानंतरनं असंच चुकून झाल्याचा दावा पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आला, पण त्यावेळेससुद्धा पक्षांतर्गतचा कलह वाढणार हे जवळपास दिसून आलं होतं। आता परत एकदा पक्षामध्ये नेमकी तशीच घटना घडली आणि पक्षांतर्गत असलेला वाद चव्हाट्यावर आलाय। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला सच्चिदानंद सिंह यांनी जे आव्हान दिलंय ते त्यांचंच डोकं आहे की त्याच्या मागे दुसऱ्याच कोणी वजीर मोहरा हलवतोय याचा शोध घेतला जातोय। पक्षातले नेते मात्र सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व सक्षम असल्याचं म्हणतात। 4-6 महिन्यानंतर कोणीतरी सच्चिदानंद झारखंडमधून उठतोय, त्या सच्चिदानंदाला महाराष्ट्रातून कोणी उठवलंय का?
हे खरं शोधलं पाहिजे. कारण दहावीतला शुक्राचार्य हा झारखंडचा नसेलच. कारण काय, सुनेत्रा वहिनींचं चालू असलेलं काम, दादाच्या पावलावर पाऊल टाकून प्रामाणिकपणे पुढे येणारं सक्षम महिला नेतृत्व हे अनेकांच्या पोटात खुपणं साहजिक आहे. त्यामुळे ह्या दहावीतल्या शुक्राचार्यांचा शोध लागला पाहिजे. तटकरे, भुजबळ, मुश्रीफ, मुंडे यांना फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचाही आक्षेप आहे. दिल्लीत पक्षाचं अस्तित्व मजबूत करण्यात प्रफुल्ल पटेल यांचं योगदान आहे. त्या तुलनेत पार्थ पवार, जय पवार यांचं संघटना पक्षासाठी भरीव योगदान नाही. ज्येष्ठांना डावलून पक्षात पार्थ पवार यांचा आक्रमकपणा आणि एककल्ली कार्यक्रम सुरू असल्याची चर्चा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे. त्याचवेळी शरद पवार यांची राष्ट्रवादी नेमकी काँग्रेस बरोबर जाणार की एनडीए मध्ये येणार याबद्दल संभ्रम आहे. आणि यातूनच भविष्यात सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल हा संघर्ष वाढत जाणार असे चिन्ह आहेत. आता यावर प्रत्यक्ष सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल काय बोलणार याकडे लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.